आली आली भाग्यलक्ष्मी। हे घर रिकामं होते ते काशीच्या पायगुणामुळे। किती काही झालं तरी ही काशी एका भाविणीचीच मुलगी आहे ना। बाप्पाजींचं काम या टायमाला व्यवस्थित पार पडलं नाही ना तर माझं काही खरं नाही। काय बाबा कदम, काय 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 एवढा घाईत कुठे चालला बाबा कदम? काय काय काम काही कमी असतात का आम्हाला? काम असणारच, बरोबर आहे, पण एवढ्या घाईत कुठे चाललाय तू? अहो कामिनी बाई। कामिनी बाई? काय कामिनी बाईंचं काय? नाही म्हणजे कामिनी बाईंना जिवंत करायचं म्हणजे लय चॅलेंजिंग काम आहे। जा बाबा जा, फार वेळ लागेल ना कामाला जरा। बराच वेळ लागेल तुला यायला म्हणजे। लय टाइम लागू शकतो। जा 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 यशोदा भाऊ। काय म्हणले तुम्ही? तू काय ऐकलं? यशोदा एवढं एक धरून आई सांग ना ग, माझी काय चूक आहे? तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मला खूप रडावंसं वाटतंय। आपली माणसं असताना तुम्ही मन मोकळ करायला इथे आलात, मला कळतंय। मूल आईकडे जे व्यक्त करू शकतं ना, दुसऱ्या कुठल्याच व्यक्तीकडे करू शकत नाही। कळत नकळत जर माझ्याकडून कुठली चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा। कोदात्य आणि भाऊ काका तुमची वाट बघतायत, त्यांच्यासाठी घरी चला। तुम्ही जर नाही आलात तर त्या दोघांना मी काय उत्तर देऊ? बाप्पाजींनी अख्ख्या गावाला बोलवलंय, आव्हान केलंय आणि बिराई आईच्या दृष्टांताप्रमाणे तुम्हाला तिथे यावंच लागेल। आणि जर का तुम्ही तिथं आला नाही तर गाव जे ठरवल त्याप्रमाणे सगळं होईल। म्हणजे कामिनीबाई जर जिवंत झाल्या तर तुमची जलसमाधी नक्की। येऊ काय? गुरव आहेत का घरात? अरे भाऊ गुरव या या या। तुम्ही स्वयंपाक करताय? मग कोयना संपावर आहे वाटतं। नाही नाही संपावर नाही, पण आता कोयनाचं काम बंद, सगळी कामं मी करणार। भाऊ आमच्या घरात आता एक नवीन पाहुणा येणार आहे। अरे वा, आमच्या घरात नवीन पाहुणा येणार म्हणजे आमच्या घरात पाळणा हाणणार। काय? आई भिराईचे आशीर्वाद सतत तुमच्या दोघांच्या पाठीशी राहो। गुरव, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं। बोला भाऊ। कामिनी वहिनींना जिवंत करणं हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्या खरोखरच जिवंत असतील। त्यामुळे मला अशी खात्री आहे गुरव की कामिनी वहिनी जिवंतच असणार। हो भाऊ, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे। त्यामुळे गुरव, आपण आजच्या आज शोध लावायला हवा की जर का कामिनी वहिनी जिवंत आहेत तर त्या आहेत तरी कुठे? मला या गावाचं भलं करायचंय। या गावात आपलं साम्राज्य उभं करण्याचा विचारही मी कधी केला नाही। विचार आला नाही, पण प्रसंगानुरूप तू या गावात मोठी होत गेलीस, भाग्यलक्ष्मी करून टाकलं। त्यामुळं माझी गावातली किंमत कमी झाली, माझं महत्व कमी झालं या गावातलं। पण दुसऱ्यांकरता जीव देणं ही खूप अवघड गोष्ट आहे, आणि या गावाच्या कल्याणाकरता जर मला हे करावं लागलं तर मी ते आयुष्यभर आनंदाने करेन। वा, तत्वज्ञान म्हणून हे चांगलं आहे। प्रत्यक्ष मरण समोर दिसलं की माणसाची तारांबळ उडते। या गावात मला जगण्याची भीती वाटत नाही, तर मरण्याची काय भीती वाटणार? बाबा करा, ती काशी मरणाला भीत नाही म्हणे। एकदा बघू दे आम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी किती निर्भय आहे ती। आम्हाला हिला मरताना जवळून बघायचंय, तिलाही बघू दे मृत्यू किती कठोर असतो ते।